आणि गणेश शेरकरची दोन्ही मुलं. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या भविष्यासाठी शिकून घ्यायच्या आहेत. जर लहान मुलामध्ये कोण उठून आलं आणि लात बीत बसली तर आम्ही जबाबदार नाही आहे, त्यामुळे जागेवर थांबायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि आपल्याला हे जमलं पाहिजे. भविष्यात अशा पद्धतीचं आपण प्रॅक्टिस केलं पाहिजे. ती मुलगी आहे ती ब्लॅक बेल्ट आहे. कराटे मधला सर्वोत्कृष्ट बेल्ट असतो. कोण आडवा आलं तर तिडवं करायची ताकद त्या मुलगीमध्ये आहे. या सगळ्यांचीच ती मुलगी आहे आणि तिनं बऱ्याच ठिकाणी बक्षीस सुद्धा मिळवलेले आहे. हे शिक्षक आहेत ते बिसूरचे आहेत. आपण आपल्या मुलांना त्यांच्याकडे क्लासला पाठवू शकता, जेणेकरून ती मुलगी कुठेही असली तरी सुरक्षित राहील. काळजी करायची गरज पडणार नाही. हसू नका, नाहीतरी एकदा आडवं येऊन बघा. कराटेमध्ये वेगवेगळे बेल्ट असतात. जसं आपण शाळा शिकताना पहिली, दुसरी, तिसरी असं असतं, तसं एक ब्लॅक, व्हाईट बेल्ट, ऑरेंज बेल्ट, रेड बेल्ट आणि सगळ्यात शेवट असतो तो ब्लॅक बेल्ट. आणि ब्लॅक बेल्ट मध्ये ती मुलगी किंवा मुलगा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सक्षम असते. कराटे शिकत असताना वेगवेगळ्या प्रकारचे हार्ड व्यायाम घेतलेले असतात. त्यामुळे त्यांच्या पायामध्ये आणि हातामध्ये एवढी ताकद असते, जर हाताचा एक दणका किंवा पायाची किक बसली तर आपण रस्त्यावर आडवं पडू शकतो. कोणाला जर प्रात्यक्षिक बघायचं असेल तर येऊ शकता. हे शिक्षक आहेत, त्यांनी वेगवेगळे क्लास घेतात. त्यांचे नाव आहे सतीश पाटील आणि आता त्यांची मुलगी होती आणि जी मुलगी होती त्यांची आई सुद्धा कराटेचे क्लास घेते. भारतातल्या अनेक वेगवेगळ्या राज्यात जाऊन त्यांच्या मुलगीने वेगवेगळी बक्षिसे मारलेली आहेत.
आपल्याला बघतानाही सोपं वाटतंय, पण जर हात बसला तरच मग कळते की काय आहे. ज्यांच्या ज्यांच्या घरी मुली आहेत त्यांनी आपल्या मुलीला संरक्षणासाठी कराटे, तायकांदो किंवा जिम अशा पद्धतीचे संरक्षणाची धडे शिकवले पाहिजेत. एक वेळ स्वयंपाकातला एखादा दुसरा आयटम कमी आला चालेल, शिक्षण थोडं कमी झालं तरी चालेल, पण कराटे सारखे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते आपल्या मुलींना शिकवलेच पाहिजेत. ही आत्ताच्या काळाची गरज आहे. हॅलो हॅलो काल आपल्या इथे एक सदाबहार गाण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये बऱ्याच जणांनी फरमाईश दिली, हे गाणं लावा, ते गाणं लावा. जर कोणाची फरमाईश असली की या मुलगीवर फाईट करायची तर यांची असेल तर येऊ शकताय, काही अडचण नाही आहे. दवाखान्याचा खर्च त्यांचं त्यांनी करायचा आहे, मंडळ करणार नाही आहे. सरांना विनंती आहे की नेमकं तुम्ही काय करताय ती थोडक्यात माहिती द्यावी. हॅलो हॅलो आप आपसात बोलू नका. मी एक लहानशी गोष्ट सांगतो, ते ऐका. एक वडील आणि एक 20 वर्षाची मुलगी एका ठिकाणी गाडीवर चाललेली होती. रात्रीचे 11 वाजलेले. ऐका, इकडे लक्ष द्या. रात्रीचे 11 वाजलेले. 4 मवाली माणसं त्याच्या मागे लागली. मग त्या वडिलांनी गाडी थांबवली. ती मुलगी उतरली आणि त्या चौघा मुलांना मारून फोडलं त्यासनी. कारण ती मुलगी ब्लॅक बेल्ट होती म्हणून ते शक्य झालं. आपण आपल्या संरक्षणासाठी कुठली ना कुठली कला शिकली पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हॅलो 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 आपला जो लहान मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे तो संपल्यानंतर आपण सर्व भाविकांच्या साठी मसाले दुधाचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळं सगळा कार्यक्रम सर्वांनी बघायचा आहे. तसेच आपल्या मुलांचा डान्स झाला आणि आपण घरला चाललो असं करू नका. सर्व कार्यक्रम सर्वांनी बघायचा आहे. कोणाला कौलं फोडायची इच्छा असेल तर येऊ शकताय. Oh.
जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक मुलगी असून एका बुटकीत कॉल फोडू शकते. आपली कोणाची इच्छा आहे का बघा. आताचा जो कार्यक्रम आहे त्याचे स्पॉन्सर आहेत माननीय श्री नागेश वसवाडे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आपल्याला वाटते की कौल फोडणं एवढं काय विशेष आहे. तीच केक जर आपल्याला बसली तर किती वेदना होतील. ही केक आपल्याला जर कोणी समस्या किंवा अडचण निर्माण करीत असेल त्यांना आपण मारू शकतो. बाल गणेश उत्सव मंडळ बुधगाव वर्ष 67वे. पूर्ण सर्व ठिकाणी गणपती उत्सव साजरा होत आहे. तुमच्या गणेश उत्सव मंडळाकडून मला कॉल आला की आपल्याला कराटे प्रात्यक्षिक दाखवायचं आहे आणि आपल्या भावी पिढीस कराटे संरक्षण कोणत्या पद्धतीने करावयाचे किंवा त्याचं महत्व काय तुम्ही दाखवून द्यावं असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर मी त्यांना बोललो कधी करायचं सांगा, त्यावेळेला मी येतो. सर्व ठिकाणी गणेश उत्सव साजरा होत आहे, धूमधडाक्यामध्ये होत आहे. पण त्या ठिकाणी अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम घेतले जात नाहीत. त्या सर्वांनी तुमच्या बाल गणेशोत्सव मंडळ बुधगाव या मंडळाचं त्याने आदर्श घ्यावा असं मला वाटते. आपण डॉल्बी लावतो, डीजे लावतो, यात्रा असेल तर तमाशा करतो, डान्स करतो, पण आपल्या मुलीला काय शिकवायला पाहिजे हे आपण विसरून गेलेलो आहे. तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे. भारत या देशाला एक गोल्ड मेडल मिळू शकत नाही, त्याचं कारण आपल्यामध्येच दडलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, चीन असो, जपान असो, अमेरिका, त्या ठिकाणीची जी सिस्टम चालू आहे ती फार वेगळी आहे. म्हणून त्यांचे 300-300, 100-100 गोल्ड मेडल येतात आणि आपल्या 140 करोड जनतेपासून एक गोल्ड मेडल मिळू शकत नाही. हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की बाकीचे छोटे छोटे देश सुद्धा पुढे आहेत. आपल्या देशाचा क्रमांक आहे 71वा. 205 देशांनी पार्टिसिपेट केल्यानंतर आपल्या देशाचा नंबर येतो 71वा आणि आपल्या देशाची लोकसंख्या आहे जगामध्ये प्रथम. तर आपलं मेडलची टॅली नंबर 1 ला असायला पाहिजे होती, ती 71 नंबरला आहे. आपल्या बुधगावमध्ये गेले 4 वर्ष कराटे प्रशिक्षण चालू आहे. तुम्हाला माहित आहे की किंवा नाही माहित नाही, पण बऱ्याच ठिकाणी मी स्वतः बोर्ड लावतो. जितका पाहिजे तितका प्रतिसाद दिसत नाही. तुम्हाला खरोखरच सतीश पाटील कराटे अकॅडमी या नावानं युट्यूबला आपलं चॅनल आहे, सतीश पाटील कराटे अकॅडमी. त्याच्यावरती 500 ते 600 व्हिडिओ आपण लोकांना सर काय करतात हे दाखवण्यासाठी एक ऍडमिशन आलं तर आम्ही त्यांना सांगू शकतो की आमचे एवढे व्हिडिओ आहेत, आमचे आंतरराष्ट्रीय मुलं खेळलेले आहेत, आशियन गेम्सला पार्टिसिपेट करतात, नॅशनल गेम्स खेळतात. मी स्वतः अजून खेळतोय. जो मी इव्हेंट केला त्याला काताज असे म्हणतात आणि जी फाईट आहे ती फाईट असे तायक्वांदो मध्ये पण फाईट आहे, सिके मार्शल आर्ट आहे, टँगसूड आहे, किक बॉक्सिंग आहे, बॉक्सिंग आहे, कराटे आहे. कराटेमध्ये 2 प्रकार आहेत, एक काताज अहन प्रकार. तर हे स्कूल गेम मध्ये सुद्धा तुमच्या शाळेमध्ये असतं पण तुम्हाला माहिती नसतं. नॅशनल प्लेअर झाल्यानंतर त्याला 5% आरक्षण क्लास 1 ऑफिसर या ठिकाणी मिळतं आणि राज्यामध्ये नंबर मारला
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मार्फत, तर त्याला रिझर्व्ह कोट्यातून 5% आरक्षण क्लास 3 या पोस्टसाठी मिळते. तर हा स्पोर्ट्स कोटा हा वेगळा असतो. आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय मेडल्स मारले, आशियन गेम्स, साऊथ आशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, तर तुम्हाला इन्कम टॅक्स, पोलीस डिपार्टमेंट आणि आर्मी या ठिकाणी तुम्हाला रिक्रुटमेंट मिळू शकते. भरपूर फायदे आहेत. स्पोर्ट्सला आपण एवढं प्राधान्य देत नाही. सर्वात महत्वाचं, ज्या वेळेला मी कराटे प्रशिक्षण घेण्यास सुरू केलं त्यावेळेला ब्रुसली ऍक्शन बघून मी सुरू केलं, पण त्याचे फायदे इतके आहेत हे मला माहित नव्हतं. सर्वात महत्वाचं, आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. संरक्षण म्हणजे आपल्याला कोणीतरी मारायला आल्यानंतर आपण डिफेन्स करून त्यांना अडवून मारू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, हेल्थ इज वेल्थ. शरीर संपत्ती हीच धनसंपत्ती आहे. आणि ते टिकवण्यासाठी तुम्हाला दररोज 45 मिनिटं व्यायाम केला पाहिजे, सकस आहार घेतला पाहिजे, योग्य झोप घेतली पाहिजे. जर तुमचं शरीरच चांगलं नसेल तर तुम्ही कलेक्टर असाल, पंतप्रधान असाल, व्हॅल्यू 0. शरीर संपत्ती ही महत्वाची संपत्ती आहे आणि त्याच्यावरती पहिला काम केलं पाहिजे. शरीर संपत्ती चांगली असेल तर तुमचं एज्युकेशन मध्ये पण तुम्ही चांगला असणार. माझी 10वी आहे, 12वी आहे, याचा काही कशाशी संबंध नाही. माझ्याकडे येणाऱ्या मुलं असतील, हे 10वीला असू दे, 12वीला असू दे, 95% वर मार्क घेतात, ऑफिसर्स होतात, पोलीस होतात. ती चुकीची समजूत आहे. व्यायाम केल्यानंतर तुमचं शरीर, तुमचं सर्व गोष्टी मजबूत होत असतात. तर सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की बाल गणेश उत्सव मंडळ बुधगाव यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित केला आणि तो आम्ही पार पाडलेला आहे. त्याबद्दल मंडळाचं आमच्याकडून विशेषतः हार्दिक अभिनंदन. आणि एवढं बोलून माझी भाषण संपते. शेजारच्या गावामध्ये चोरीचा एवढा धुमाकूळ उठलाय, त्यासाठी स्वतःचं संरक्षण करणं पण गरजेचं आहे. त्यासाठी ही कला अवगत असावी, जेणेकरून ह्या कलेचं थोडंफार ज्ञान असेल तर तुम्ही स्वतःचं संरक्षण, तुमचा जीव वाचवू शकता, तुम्ही सेफ मध्ये घरी येऊ शकता. यासाठी एक आपण थोडंसं ह्याच्यातून जे काय होईल, जेवढा वेळ मिळेल, आजकाल शाळेच्या मुलांना किंवा मुलींना याची गरज आहे. कारण भविष्याचा काळ कसा येईल काय सांगता येत नाही. कारण एवढे हे चालू आहेत की तुम्ही बघता, न्यूजला बघता किंवा इतर माध्यमातून, म्हणजे मोबाईलच्या मीडिया माध्यमातून जे दिसतं आपल्याला कृत्य, ते जेवढं हायलाईट होतं तेवढं दिसतं, पण त्याच्या पाठीमागे भरपूर काही आहे, भरपूर काही म्हणजे चाललेलं असतं प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये. त्यासाठी सेल्फ डिफेन्स हा कार्यक्रम, म्हणजे सेल्फ डिफेन्स, स्वतःचं आत्मरक्षण करणं हे महत्वाचं आहे. यासाठी सतीश सर